नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. कारण की आता या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 19 हप्त्याची अधिकृत तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 19 हप्त्यामध्ये 2,000 रुपये नाही तर 2,500 रुपये मिळणार आहे. तर संपूर्ण काय माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा. चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 हप्ता कधी मिळेल. तत्पूर्वी आता या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 हप्ता पाहिजे असेल किंवा यामध्ये नवीन नोंदणी करायची असेल तर तुमच्याजवळ खालील डॉक्युमेंट असणे म्हणजेच कागदपत्र असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर यामधील 1 नंबरचं डॉक्युमेंट म्हणजे पती व पत्नीचे आधार कार्ड. त्यानंतर 2 नंबर भूमी अभिलेख नोंदणीप्रमाणे दस्तावेज म्हणजेच जमीन नोंदणीचा फेरफार. त्यानंतर 3 नंबरला 8 उतारा. त्याचबरोबर 4 नंबरला 7/12 उतारा. त्यानंतर 5 नंबरचं महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक. आणि शेवटला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यामध्ये 2,000 रुपये नाही तर 2,500 रुपये मिळणार आहे. ते कसं? कारण की आता या ठिकाणी निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने त्यांचं घोषणापत्र जारी केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याबरोबरच शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला 15,000 रुपये देणार आहोत. म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मिळून अशा वर्षाकाठी तुम्हाला 15,000 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. तर आता या ठिकाणी तुम्हाला 19 हप्ता कधी मिळेल ते एकदाच समजून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 हप्ता नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी 2025 मिळणार आहे. कारण की याची माहिती आपल्याला गुगलवरती मिळाली. तर आता या ठिकाणी यामध्ये काही बदलसुद्धा होऊ शकतो, कारण की अधिकृत तारीख येणे अजून बाकी आहे. जसे नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम कळवण्यात येईल. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.